शिवशक्ती भीमशक्ती एकत्र. महापालिकेसाठी शिंदेंचा नवा प्रयोग. रिपब्लिकन मत शिंदेंना तारणार. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवा डाव टाकलाय. शिंदेंनी मुंबई महापालिकेतील दलित मतं आपल्याकडे वळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती करून शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा दिला. तर आंबेडकरी जनतेसाठी सत्तेत वाट्याची मागणी आनंदराज आंबेडकरांनी केली. तर शिंदेंनी थेट बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत युतीच्या केमिस्ट्रीवरच भाष्य केलं. कुठलीही अटी न टाकता आम्ही त्यांच्याबरोबर जायचं ठरवलंय. फक्त सांगितलंय की आंबेडकरी कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये सामावून घ्या आणि त्याने तो शब्द दिलेला आहे आणि त्यामुळेच ही युती घडते एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना. आणि म्हणून आमचं एकदम चांगलं जमेल. खरं तर शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीला मोठा इतिहास आहे. 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर अवघ्या 6 वर्षांनी पहिल्यांदाच शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकीचा नारा दिला होता. 1972 बाळासाहेब ठाकरेंची रिपब्लिकन गवई गटासोबत युती. 1976 बाळासाहेब ठाकरेंची दलित पॅन्थर सोबत युती. 2011 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रामदास आठवलेंसोबत शिवसेनेची युती. 2023 शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गट आणि कवाडे गट एकत्र. 2023 शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची युती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असल्यापासून अनेकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकीचा प्रयोग करण्यात आलाय. त्यात आता एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या युतीचा समावेश आहे. खरं तर आनंदराज आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत 18,000 मतच मिळाली होती. मात्र शिंदेंची आनंदराज आंबेडकरांसोबतची युती ही आंबेडकरी मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.